जर कोणाला गुंतवणूक करायची असेल तर बिंदास करू शकता. आपल्या विश्वासाचा आणि हक्काच्या माणसाकडे आपण गुंतवणूक करू शकता. स्क्रीनवरती यूट्यूब लाईव्हला आपल्याला स्क्रीनवरती नंबर आणि सगळी माहिती मिळून जाईल. संघर्ष बिराडीचे एक अतिरिक्त खेळाडू पाठवा वरती. आणि याच व्यासपीठावरती त्यांचे उपस्थित देखील झाले आहेत. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती मधला दांडा उखळलाय, मधला दांडा गुल केलाय, दांडी दांडी गुल, विकेटचं पतंग 0 या धावसंख्येवरती बसलाय. पहिला धक्का. बँकचं खातंही ओपन न करता तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागतंय. आणि सर्व खेळाडूंची सूचना असेल, कोणाच्या बाईकची चावी हरवली असेल तर प्लीज आपली ओळख पटवून घेऊन जायचं आहे. विलचा चेंडू आपण पाहतोय, कोणती धाव नाहीये. हिट केला जातोय. आपण फायलिकच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस सूर करण्याचा प्रयत्न, आडव्या बातमी खेळण्याचा प्रयत्न, परंतु असफल राहिले आहेत. ऋतिक आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. चार चेंडू आतापर्यंत हाताळलेत, एक धाव खर्च केलेत, एक विकेट देखील मिळवले. ओहो, यावेळेस थोडासा मागे ठेवला चेंडू, अँगल बनून चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल ऋतिक यांचा आपण पाहतोय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. स्कोर बरोबरती धावसंख्या लागली, 2 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. तो पण आपण पाहतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, एक रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. 3 धाबा धमालकावरती लागल्यात. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन आपण पोहोचतोय. हो, यावेळेस तेच तर चेंडू, यावेळेस चांगले कमबॅक आणि स्कोर बोर्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिले षटक हाताळत असताना धाबा खर्च केल्या 3 आणि एक विकेट देखील मिळवल्या.
व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा एक रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली 4. 5 धाबा फलकावरती लागल्या. यावेळेस देखील व्हाईट बॉल. बॉलरला काहीसा लेन भेटत नाहीये. बॉलर तुम्हाला एक ऍप सांगू का? सिको ऍप, सिको. नक्कीच याच्यावरनं नक्कीच करा. परंतु व्हाईट बॉल टाकतायत वारंवार. पुढे चेंडू पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतोय आडव बाटने खेळला फटका आपण पाहायला गेलं तर. सूरज यांचा पुढे चेंडू आपण पाहतोय. एकदा आडवं बाटणे खेळण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिले आहेत. डॉट बॉल. कोणती धाव नाहीये. 7 धावा धबलकावरती लागल्या आहेत. 7 धावा धबलकावरती लागल्या आहेत. 1 विकेटच्या नुकसान मध्ये आपण पाहतोय. पुढे चेंडू पाहायला मिळेल. आडवं बाटणे खेळण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती मिळेल. यांची जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेखर जाधव मैदानाच्या आतमध्ये. पाणी पाणी. ओके सर. शेखर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आडवा बाटणे खेळला फटका फायनलिंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे दूरवरून आले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाहीये. सिंगल घेतली जाते. धावसंख्या लागली आहे स्कोर बोर्ड वरती 10. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धबलकावरती लागल्या आहेत. दुपारच्या सत्रामध्ये थपथपत्या उन्हामध्ये हा क्रिकेटचा खेळ. लगेचच जायचंय. चला स्पीडअप करा. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आले. सूरजच आपल्याला पाहायला मिळतील. सूरज गुरव. पुढे चेंडू पाहायला मिळेल. उद्या साडो बाटणे खेळला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून आले आहेत.
आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती लागलाय. अर्थातच आपण पाहतोय 11 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. पुढे चेंडू पाहायला मिळेल सूरज यांचा. आपण पाहायला गेलं तर आडवा बाटने खेळला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या डोक्यावरून चकवा देत वन बॉल सीमा पार चौकार. आता मात्र 4 धावा आल्या आहेत. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 15 धावा. त्यावेळेस आडवा बाटणी खेळला फटका आपण पाहतोय. सुमित परशुराम कुठं असाल त्याने आपण व्यासपीठावरती यायचं आहे लगेचच या. विकेटचं पतंग होतंय. बाक टू द पवेलियन आपण पाहतोय. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 15 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. डॉट बॉल आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय सचिन पवार. सचिन पवार आपल्याला पाहायला मिळतात साख्यांवरती. ज्या बेस फांडलेकच्या दिशेने हलक्या त्यानं पुष्कर केला जरूर जातोय. आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 16. चेंडू पाहायला मिळेल. ज्यावेळेस आडवा बाटने बॅटच्या विरोधामध्ये चेंडू घेतला आणि सिग्नल घेतली जाते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. यावेळेस नक्कीच बॅटची कडा टॉपेच लागली जाते. कीपरच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. अंतर कापेल का? येस अंतर कापलंय आणि 4 धावा. या 4 धाब्याने स्कोरवरती धावसंख्या लागली आहे आपण पाहतोय 22 धावा धपलकावरती लागल्या आहेत.
चला जायचं मैदानाच्या आतमध्ये स्फोट करा, जाऊया आपण मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये चाललेली लढत, येणारे 24 चेंडू स्कोअरबोर्ड वरती धावसंख्या करायची असतील बॅटिंग करत असताना टीमला 23 22 धावा ठोकल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना 23 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये. लक्षात घ्यायचं सर्व खेळाडूंनी आजच्या काळातील इन्व्हेस्टर अर्थातच गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आणि ज्यांना कोणी गुंतवणूक करायची असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर लक्ष्मी फायनान्स अर्थातच यांच्या प्रोडायटर ॲडवायझर अर्थातच सुजाता रामू मॅडम यांचा आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. तर ज्यांना कोणाला गुंतवणूक करायची असेल तर आपण निश्चित आवर्जून करू शकता. मॅच बॉल द्यायचा आहे तिकडे कोण असेल नृत्य सर. आताच्या धावा किती आहेत? पेलारी वर्सेस आई मानाई बॉयज कोंडी. कॅप्टन यायचंय, चला लगेचच या. हा सामना संपत आला लगेच. या 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 लगेचच या. या त्यांना समोर यायचं आहे. बस का पाहायला मिळते. जाऊया आपण दरम्यान स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली आहे 21 धावा. दोन धावांची आवश्यकता आहे सर.
डॉट बॉल आपण पाहतोय. 2 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी आपण पाहतोय. यावेळेस हो काय कॅच पकडली जाते. पहिला धक्का बसलाय. त्यांच्या जागांसाठी ऋतिक. नक्कीच बघा जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. ऋतिक आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल. आपण पाहतोय आणि सामना